मी आणि अनिकेत कधीही शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावरून उतरू देणार नाहोत। माढा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाला डॉक्टर अनिकेत देशमुखांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होतो। भाई जयंत पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क झाला आणि त्यांना सांगितलं की मी पवारसाहेबांच्या भेटीला आपल्या अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीसाठी मागणी करण्यासाठी जात आहे। पवारसाहेबांच्या भेटीला सकाळी समाजातून एक चुकीची बातमी न्यूज चॅनलला आलेली आहे, सामान्य लोकशाही चॅनलला, की डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुखांनी राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितपणे ती बातमी ही गैरसमजातून आलेली बातमी आहे, कारण आम्ही दोघंही स्वर्गीय गणपतराव देशमुखांचे नातू आहोत। त्यांनी आयुष्यभर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा कधीही खांद्यावरून उतरू दिला नाही आणि त्याच पद्धतीने मी आणि अनिकेत कधीही शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावरून उतरू देणार नाहोत। आम्ही माढा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाला डॉक्टर अनिकेत देशमुखांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होतो, आताही आहोत। आणि त्या कारणाने जयंतभाई पाटील असतील आमचे पक्षाचे सरचिटणीस, यांच्या माध्यमातून पवारसाहेबांना आम्ही वेळोवेळी भेटत होतो। त्या कारणाने एखाद्या गैरसमजातून सकाळच्या काही न्यूज चॅनलला आमच्या दोघांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या आल्या। आज पवारसाहेबांच्या भेटीला आलो आहे, कारण आमच्या पक्षाची शेतकरी कामगार पक्षाची माढा लोकसभेतून डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी आग्रहाची मागणी आहे। सकाळीच माझा भाई जयंत पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क झाला आणि त्यांना सांगितलं की मी पवारसाहेबांच्या भेटीला आपल्या अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीसाठी मागणी करण्यासाठी जात आहे। आणि प्रत्येक वेळी आम्ही पक्षामध्ये काम करत असताना भाई जयंत पाटील साहेबांना वेळोवेळी ज्या काही तालुक्यामध्ये पक्षाच्या घडामोडी होतात त्या कानावरती घालतो। निश्चितपणे आजची गैरसमजातून आलेली जी बातमी आहे यामुळं तालुक्यामध्ये खूप नाराजी पसरलेली आहे। वैयक्तिक जयंत पाटील साहेब पक्षाचे सरचिटणीस तेही नाराज आहेत, वैयक्तिक बाबासाहेब देशमुख मी आणि अनिकेत दादा देशमुख हेही नाराज आहेत। माझी कृपा करून आपणा सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, आमचे फोन नंबर्स सर्वांकडे उपलब्ध असतात। आमच्यासोबत चर्चा करून आपण बातमी लावणं खूप गरजेचं आहे, कारण मी आणि अनिकेत राजकारणामध्ये खूप नवीन आहोत आणि राजकारणामध्ये सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे। आम्ही आबासाहेबांचा वारसा टिकवण्याचे प्रयत्न करतो आहे आणि अशा बातम्या येण्याने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यासारख्या तरुणांमध्ये एक नाराजीची लाट येऊ शकते। आम्ही महाविकास आघाडीचा एक घटक आहोत। वेळोवेळी भाई गणपतराव देशमुख आबासाहेबांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचं ह्याच्या अगोदरही त्यांचे 100% त्यांच्यासोबत राहत होते। पुरोगामी विचार टिकवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि महाविकास आघाडीचा आम्ही एक घटक पक्ष आहोत। आमची मागणी आहे, पण जो निर्णय महाविकास आघाडीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, नानाभाऊ पटोले साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे जो निर्णय माढ्याबद्दल घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि जो काही उमेदवार महाविकास आघाडीचा या मोठ्या नेत्यांनी डिक्लेअर करतील त्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल। महाविकास त्यांनी तुम्हाला त्यांच्या पक्षाकडून लढण्याची ऑफर दिली, तुतारी चिन्हावर लढण्याची ऑफर केली, तर काय करा? कारण इतर ठिकाणी अशी उदाहरणं घडलेली आहेत। हा निर्णय मी घेण्या इतका मोठा नाही, हा निर्णय आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेब घेतील। तशी काही चर्चा तुमची नाही, आमची मागणी लाल बावट्यावरच लढण्याची आहे। आता काय पवारसाहेबांची किती वेळ भेटलेली, काय चर्चा करणार, कोण बरोबर आहे? आमचे सहकारी दोघं तिघं मित्र आहेत, आम्ही दोघं तिघं जण मिळून भेटणार आहोत। थोड्याच वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस भेटू। थँक्यू।